numbers which are multiples of 2 called even number. Even number correct आहे? Yeah! 1 point goes to Boy. now the turn of boys. What is the SCF of 144 and 216 each? LCM फाइंड आउट करायचा कशाचा? HCF फाइंड आउट करायचा. कोणती मुलगी सॉल्व करू शकते समोर? चल क्लॅप करा मुलींनो तिच्यासाठी. मुलींनो चला शांत बसा, नाही तर तो आलेला पॉईंट निगेटिव्ह होऊन जाईल. शांत एक जरी बोलला तर. हां रिपीट द नंबर्स. 120, 144 and 216. 120, 144 and 216. 216. ओके 216. HCF फाइंड आउट करायचा. काय फाइंड आउट करायचा? वायचा 1 पॉइंट मायनस झाला 0 पॉइंट सध्या. ओके तिघांमुळे या. हां नेक्स्ट. क्लॅप करा तिच्यासाठी. निगेटिव्ह मार्किंग. बहुतेक मुलींचा मार्क्स चालला जातोय बहुतेक. अरे परत चुकलंय, गेला मार्क्स. 0 0 18 येते 18. हा तर 0 मार्क्स आला ना. एखाद्या मुलीने सांगायचं तिला. So the HCF is चला तरी याच्या समोर येऊन सोडवायचं तर मुलांना जरा सोपा क्वेश्चन होता, यांना जरा थोडा टफ क्वेश्चन होता, तरी त्यासाठी टाळ्या वाजवा येता. तर बॉईजच्या ग्रुपला 1 मार्क्स देऊ आपण इथे आणि गर्ल्ससाठी हाफ मार्क्स. आता शांत बसा नाही तर तो 0 होऊन जाईल. नेक्स्ट. What is the number of prime numbers between 50 and 60? How many numbers are there in between 50 to 60? Sir, prime. There are 2 prime numbers, 53 and 59. करेक्ट आहे. बॉईज क्लॅप करा. बॉईजला 1 मार्क्स. नंतर बॉईज क्वेश्चन विचारा. हां विचार. What is the SCF of 2 numbers? आता SCF येते त्यांना. दुसरा नवीन क्वेश्चन विचार. तुमच्या मनातला दुसरा क्वेश्चन विचारा. त्या शीट मधलाच नाही, दुसरा विचारा, कोणताही विचारा जे आतापर्यंत झाले त्यामधलं. How many prime numbers are there between 1 and 50? क्वेश्चन ऐकला? क्वेश्चन काहीतरी सांगितलं त्याने तुम्हाला. परत ऐका. 0 मार्क्स टाकेल मुलींना नाही तर. How many prime numbers are there between 1 and 50? 1 to 50 मध्ये किती प्राईम नंबर्स आहेत मुलींना?
हां सांग बेटा. 20. देऊन दाखवू दे. चला क्लॅप करायच्यासाठी. किती येतं? हां किती परत काउंट कर. किती येतं? 15. करेक्ट आहे आन्सर. करेक्ट आहे. मार्क्स वाढवायचे. मुलींना 1 मार्क्स. चला गॅप फिलअप होतोय. हा कोणताही विचार बेटा. A is the 5th prime number. B is the 7th prime number. What is B minus A? A is the 5th prime number and B is the 7th prime number. What is B minus A? Next. हा तू सांग. कसं आलं ते करून दाखव. परत सांग रे. सांग बेटा परत सांग. तू सांग. वाच परत. हो समोर. A is the 5th prime number. B is the 7th prime number. What is B minus A? 5th प्राईम नंबर आणि 7th प्राईम नंबर. ए म्हणजे 5th प्राईम नंबर आहे. बी म्हणजे 7th प्राईम नंबर आहे. बरोबर ना. तर बी मायनस ए काय असतो? हातवरती केला होता आता नाही. वाईजला रिप्रेझेंटेटिव्ह आला आहे त्याला नाही आलं तर तुम्हाला 0. हां पटकन नाही येत. मग हातवरती केला होता तू. चला गर्ल्सला चान्स. गर्ल्सला जर आला तर 1 मार्क्स गर्ल्सला वाढणार. तू आलती बेटा. आता तू नाही. तू नाही. तुम्ही नाही. ज्यांचं चान्स नाही आला तुमचं झालं बेटा. तुला येते. चल समोर. नाही तू आटपलं आहे तुमचं. शांत नाही तो 0 येईल. ए समोर लक्ष द्या. तुमचे 0 करायचे. जर बोलचाल तरी आता मार्क्स मिळणार नाही. हां रिपीट द क्वेश्चन. रिपीट द क्वेश्चन. A is the 5th prime number. B is the 7th prime number. What is B minus A? 5th प्राईम नंबर कोणता आहे? 5th prime number. हां 11 is 5th प्राईम नंबर and 7th प्राईम नंबर is. करते ती. 7th प्राईम नंबर. नाही 0 मार्क्स सांगितलं त्यांनी की 0 मार्क्स. हां 17. सो बी मायनस ए. नाही त्या क्वेश्चनला नाही. 6. सो या मार्क्सला मुलांना 0 आले. पण तुमचा क्वेश्चन आहे ना. तुमचा क्वेश्चन आहे. बॉईजला 0 मार्क्स. पेन खाली ठेवून दे तिथं. नेक्स्ट. आता एक क्वेश्चन विचारायचं आहे. तुझं झालं बेटा. झालं तुझं. हां तू विचारे कराळे. 9/2 plus 6.05 minus 3.055. लिहून दे क्वेश्चन्स समोर आहे. टफ क्वेश्चन येतात आता. क्लॅप करा इसाठी. $4.5 plus 6.05 plus 3. Minus 0.3055. आवाज मुलींनी करायचा नाही. समोर लक्ष द्या. चुकलं तर
जोरदार टाळ्या वाजा एकदा मुलींसाठी. गर्ल्सचा 1 मार्क्स वाढलाय, अर्धा मार्क्स कमी होऊन तुमच्यापेक्षा पुढे गेल्यात मुली. आता टफ क्वेश्चन विचारायचा आहे मुलांसाठी. हां सई लिहून दे बेटा, समोर लिहून दे त्यांना. सई एक क्वेश्चन लिहून देते, पण तो क्वेश्चन मुलींना आला पाहिजे. जो देताय ना तो तुम्हाला आला पाहिजे. त्याला नाही आला, मुलांना नाही आला, तुम्हाला यायला पाहिजे जो क्वेश्चन देताय तो. आणि जिने दिलाय तिलाच यायला पाहिजे. सर मी सांगते हां बंद. कोण येते मुलांमधनं? पटकन. घाबरलेत क्वेश्चन पाहून. चल तू ये. घेतो तुला पण घेतो पुढच्या क्वेश्चनला. मार्कर दे ना. शांत बसा रे. बघा चुकते का तुमच्या रिप्रेझेंटेटिव्ह, तर चुकते का बघा. हे बेटा दुर्वा घरी दिसते बरे. बोलणाऱ्यांचे नाव घरचेच बघतात तुमच्या. थांबा बोला तुम्ही फक्त. घरीच टाकून देतो बोलले की. सेवंटी 71 नाही रे. सांगता येईल तर बरोबर सांग. 71 लिहिल ते ना. हां सगळं केलं काय. चालते ठीक आहे, बरोबर आहे. तू सांगू नको सध्या. अर्धा मार्क्स कमी करायचा तुझा. शांत बसा रे. सोडवते तो. बरोबर आहे. बरोबर आहे ऑप्शन. टाळ्या वाजवा एकदा मुलांसाठी. मुलांचा 1 मार्क्स वाढतोय ते है ना. नंतर एकदा आता मुलांसाठी क्वेश्चन लिहायचा पटकन फास्ट.